स्टुडंटमध्ये एक क्युरिओसिटी खूप असते की कन्सेप्शनच्या जर्नीमध्ये वातावरण घरातलं कसं पाहिजे, म्हणजे ते घरातलं वातावरण खूप मॅटर करतं का आणि ती एनर्जी खूप मॅटर करते का? येस. सो कन्सेप्शनच्या जर्नीमध्ये म्हणजे जेव्हा आपण इंटिमेट होणार असतो तर तेव्हा मी खूपदा मुलींना सांगायचे की जेव्हा तुमचा तो काळ असेल, जेव्हा तुम्ही प्लॅन करून त्या गोष्टी करतायत तर तेव्हा कुठेतरी छान फिरायला जा. कारण आता कसं वर्क फ्रॉम होमचं कल्चर आलं आहे, हायब्रिड कल्चर आलं आहे, तर मग कामाचा ताणसुद्धा त्याच घरात राहतो. मग त्यामुळे आपल्याला इंटिमेसीवर फोकस करता येत नाही. पण रिसेंटली मी आता त्याचा अजून जास्त डीपर लेवलला अभ्यास करते. तर गर्भधान म्हणजे जेव्हा बाळासाठी म्हणून आपण फिजिकल रिलेशनशिप ठेवतो, इंटिमेट होतो, तर तेव्हा ती वास्तूसुद्धा खूप मॅटर करते. आणि जर आपण रिसॉर्टला वगैरे माहीत नाही ना त्यांनी कुठल्या लेवलला ते बांधले, त्या वास्तूत आधी काय होतं, त्याची डायरेक्शन कशी आहे. सो जेव्हा आपण आपलं स्वतःचं घर बांधतो किंवा विकत घेतो तेव्हा आपण सगळ्याचा विचार केलेला असतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार करून ती वास्तू आपण घेतलेली असते. आपल्या बेडरूमची जागा व्यवस्थित असते, आपल्या बेडची जागा व्यवस्थित असते. त्यामुळे कधीही फिजिकल रिलेशनशिप ठेवताना स्पेसिफिकली बाळासाठी प्रयत्न करताना हे आपल्याच वास्तूत ठेवलं पाहिजे. मग आपली वास्तू कशी पवित्र करता येईल, तर आम्ही आपल्या कपल्सना सांगतो की तुम्ही वर्क फ्रॉम होम असताना सुद्धा बेडवर बसून काम करू नका किंवा बेडरूममध्ये तुम्ही काम करू नका. कामाची एक वेगळी स्पेस ठेवा, म्हणजे कामाचा ताण त्या बेडवर किंवा त्या बेडरूममध्ये राहणार नाही. आणि आपल्या कपलकडनं तर आपण आध्यात्मिक स्तोत्रमंत्र पठण करून घेतो, जसं रामरक्षा आहे, श्रीसुक्त आहे, पुरुष सुक्त आहे. आता अधिक मासमध्ये आपण विष्णू सहस्त्रनाम त्यांना शिकवतो. सो या सगळ्या स्तोत्रमंत्रांमुळे त्यांच्या घराची वीट आणि वीट पवित्र होते. सो येस, जेव्हा आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये असू किंवा इंटिमेट होत असू तेव्हा ती वास्तू खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ॲक्च्युअलमध्ये तेव्हा आपल्या बाळाचा खरा जन्म होत असतो.